सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता एसटी प्रवाशांसाठी आली आहे। मे महिन्यात पुरुषांना आता हाफ तिकीट सुरू होणार। 5 दिवसात ही 4 कागदपत्रे द्या तरच हाफ तिकीट सुरू होणार। सर्व पुरुषांना अर्जंट सूचना। या ठिकाणी काय काय आल्या बघा। राज्यातील सर्व 18 वर्षावरील पुरुषांची लॉटरी लागली। सध्याला जशा प्रकारे तुमच्या घरातील प्रत्येक महिलेला सरकारच्या माध्यमातून हाफ तिकीट केलेलं आहे, तशा प्रकारे आता पुरुषांना देखील मे महिन्यामध्ये अर्ध तिकीट राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात या ठिकाणी आलेलं आहे। पुरुषांनी सरकारकडे तक्रार केली होती की महिलांनाच लाडकी बहीण योजनेचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देता एसटी प्रवासामध्ये त्यांना अर्ध तिकीट केलंय, परंतु प्रवाशांसाठी आता त्या ठिकाणी पुरुषांना अजिबात सूट तुम्ही का दिलेली नाही आहे, याची मागणी जेव्हा पुरुषांनी केली त्यावेळी सरकारने हे सर्वात मोठं पाऊल या ठिकाणी आता उचलल्याचं पाहायला मिळतंय। पुढील एका आठवड्यांच्या आतमध्ये आता या पुरुषांना एसटी प्रवासामध्ये अर्ध्या तिकिटावर आता इथून पुढे प्रवास तुम्हाला करता येणार आहे। यासाठी आता पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये सर्व पुरुषांनी ही 4 कागदपत्रे सरकारला सादर करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला इथून पुढे कायमचा एसटी प्रवासामध्ये अर्ध तिकीट आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील सर्व पुरुषांची आता या ठिकाणी लॉटरी लागल्या। मोठी खुशखबर आल्या। आता महिलाप्रमाणेच पुरुषांना एसटी प्रवास आता भाड्यामध्ये सवलत मिळणार। जर एसटी प्रवासामध्ये तुमचा आधी जर या ठिकाणी 100 रुपये तिकीट असेल तर त्याच्या अर्ध या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे। म्हणजेच फक्त 50 रुपये भरून या अर्ध्या तिकिटावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला मोफत प्रवास या ठिकाणी अर्ध्या तिकिटामध्ये फिरता येणार आहे। यासाठी 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला ही 4 कागदपत्रे आता सरकारला सादर करावी लागणार आहे। जे पुरुष अर्जंटमध्ये कागदपत्र सादर करतील त्यांनाच बसमध्ये अर्ध्या तिकिटावर इथून पुढे आता प्रवास त्यांना करता येणार आहे। त्यांनाच या ठिकाणी आता अर्ध्या तिकिटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे कुठे पण आता अर्ध्या तिकिटावर आता प्रवास करता येणार आहे। अन्यथा तुम्हाला फुल तिकीट आता देऊन बसमध्ये पहिल्यासारखं द्यावं लागणार आहे। त्यामुळे कोणती 4 कागदपत्रे सरकारला अर्जंटमध्ये लगेच्या लगे या ठिकाणी आता जमा करावं लागणार आहे। फक्त 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण अंतिम मुदत या ठिकाणी फक्त 2 दिवसच कागदपत्र आता देण्याचं बाकी राहिलंय। उद्या 1 दिवस आणि परवाचा दिवस असं 2 दिवसामध्ये ही 4 कागदपत्रे सरकारला अर्जंटमध्ये तुम्ही या ठिकाणी आता भरावी लागणार आहे। कुठेही जाऊन तुम्ही या ठिकाणी जमा करायचे आहेत। म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र कुठे जाऊन जमा करायचे आहेत। तुमच्या जवळच्या एसटी डिपो, तालुक्याच्या ठिकाणचा असेल, जिल्ह्याच्या ठिकाणचा असेल, गावाच्या ठिकाणचा असेल, एसटी डिपो मध्ये या ठिकाणी जाऊन ही कागदपत्रे तुम्हाला अर्जंटमध्ये आता जमा करायला सांगण्यात आलं आहे। कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पुढे सांगण्यात आल्या। यासाठी फक्त 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। राज्य सरकारची प्रचंड मोठी घोषणा झाल्या। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा झाल्याचं आता सांगण्यात आलं आहे। पुरुषांना एसटीच्या तिकिटामध्ये आता इथून पुढे सवलत मिळणार। पुरुषांना नेहमी वाटायचं सगळ्या सवलती महिलांनाच कशा काय आहेत। महिलांना एसटी प्रवासामध्ये हाफ तिकीट केलंय, लाडक्या बहिणीचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये सरकार त्यांना या ठिकाणी देता, आणि आता पुरुषांनी सरकारला मतदान केलं नाही का असं या ठिकाणी टीका विधानसभेमध्ये आता विरोधकांनी केल्यामुळे बस प्रवासामध्ये आता या ठिकाणी पुरुषांना देखील सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळालंय। म्हणजे आता प्रत्येक पुरुषांनी 4 कागदपत्रे सरकारला 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला द्यायला आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। जे प्रवासी देतील त्यांनाच अर्ध्या तिकिटावर आता संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास या ठिकाणी करता येणार आहे। म्हणजे आता काय झालंय बघा, सर्व पुरुषांना अर्ध्या तिकिटावर प्रवास आता मिळणार नाही आहे। काही मोजक्याच प्रवाशांना या ठिकाणी मिळणार आहे, काही ठराविकच प्रवाशांना यामध्ये अर्ध्या तिकिटावर इथून पुढे प्रवास आता या ठिकाणी करता येणार आहे। मग यासाठी तुम्हाला काय काय सरकारने अटी लावली आहेत, नेमकं तुम्हाला कागदपत्र 4 कोणती आता या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता ही सरकारने घोषणा केल्या, नेमकं कधीपासून अर्ध तिकीट तुम्हाला या ठिकाणी चालू होणार आहे बघा। सरकार काय म्हणतंय, आता सर्वच पुरुषांना अर्ध्या तिकिटावर प्रवास या ठिकाणी करता येणार नाही। फक्त काही ठराविकच पुरुष आहेत त्यांना अर्धा तिकिटावर आता प्रवास या ठिकाणी करता येणार आहे। मग 4 कागदपत्र तुम्हाला कोणती सादर करायला सरकारने सांगितलंय। सर्वात मोठी घोषणा पुरुषांसाठी केल्या।
जिची सुरुवात देखील आता लवकरात लवकर होणार आहे, याची तारीख आता जाहीर केल्या। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की कोणत्या पुरुषांना बस तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे, यासाठी नेमकं कोणकोणती कागदपत्र तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी लागणार आहे, कोणता अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे, कोणत्या तारखेपासून कोणत्या जिल्ह्यात पुरुष या ठिकाणी बसमध्ये सवलतीमध्ये तुम्हाला प्रवास करता येणार आहे। मित्रांनो, तुम्ही पण एसटी प्रवासाने या ठिकाणी कुठे इकडे तिकडे जात असाल, बसने महाराष्ट्रात कुठे या ठिकाणी प्रवास करायची तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला अर्ध्या तिकिटावर जसं महिलांना अर्ध तिकीट सरकारने केलंय तशा प्रकारे आता तुम्हाला अर्ध्या तिकिटावर इथून पुढे प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक मोठी गुड न्यूज आल्या। 2021 मध्ये आता तुम्हाला माहित आहे 2019 ते 2021 या 2 वर्षांच्या कालखंडामध्ये सरकारने महिलांसाठी क्रांतिकारक सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला, ज्यामध्ये 50% सवलतीमध्ये महिलांना एसटी प्रवासाच्या भाड्यामध्ये 50% सवलतीमध्ये आता एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांनी घोषणा केलेली होती, ज्यामुळे महिलांना 2019 ते 2021 पासून कुठेही बसने एसटी प्रवासा सध्याला या ठिकाणी अर्ध्या तिकिटावर 50% तिकीट तुम्हाला काढावं लागतं। तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, तुमच्या घरातील सुना असतील, मुले असतील, कोणी या ठिकाणी बायका असतील, 50% देऊन या ठिकाणी कुठे पण आता जायला इकडे तिकडे फिरतायत, तर ते 50% देऊन या ठिकाणी मोफत कुठेही फिरू शकतात महिला। आता एसटी मधून प्रवास करायला लागल्या जास्त महिला, कारण 50% अर्ध तिकीट आहे म्हणल्यावर या ठिकाणी भाड्याच्या गाड्या, जीपा वगैरे या ठिकाणी वडापमध्ये कोणी बसत न झालं, कारण या ठिकाणी 50% सवलत म्हणल्यावर सगळी एसटी मध्ये बसू लागली। आणि त्यावेळी एक अहवाल आला आणि एक अहवालामध्ये या ठिकाणी आता महिलांचं जे अर्ध तिकीट केलं त्यामुळे काय झालं, महिला हाफ तिकीट योजनेनंतर म्हणजे हाफ तिकीट केल्यावर महाराष्ट्रभर कुठेही जास्तीत जास्त सगळ्या महिला या ठिकाणी एसटीनेच प्रवास करायला लागल्या। कुठे जर बघितलं तर एसटी मध्ये सगळ्या महिला या ठिकाणी फिरत असताना आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आता एसटी मध्ये जास्तीत जास्त महिला या ठिकाणी यायला लागल्या, एसटी भरून या ठिकाणी आता भरपूर या ठिकाणी महिलांनी भरली, त्यामुळे एसटी महामंडळाला असं समजलं की प्रवाशांची संख्या 25% या ठिकाणी वाढली, म्हणजे पहिला एसटी या ठिकाणी अर्धवट भरून जात होती, अर्धीच जात होती, तर ती फुल्ल भरून आता जायला लागली आणि त्याचाच परिणाम थेट एसटीच्या उत्पन्नावर झाला। 2019 ते 2023 या ठिकाणी 3 ते 4 वर्षामध्ये 15% आता एसटीच्या या ठिकाणी महामंडळामध्ये या ठिकाणी उत्पन्न त्यांचं 15% वाढलं, म्हणजे सवलत देऊन एसटी महामंडळाने काही सुद्धा नुकसान या ठिकाणी केलेलं नाही आहे, भरपूर फायदा एसटी महामंडळाला झाला। त्यामुळे आता या ठिकाणी याचा फायदा लक्षात घेऊन एसटी महामंडळाला फायदा होतोय अर्ध तिकीट केल्यावर, हे लक्षात घेऊन परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांनी पुरुषांना देखील एसटी प्रवासामध्ये सवलत देणारी घोषणा या ठिकाणी केल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। त्यामुळे आता बघा, बरेच पुरुष सरकारवर नाराज होते, लाडकी बहीण योजना महिलांसाठी काढल्या, 1500 रुपये तुम्ही त्यांना त्या ठिकाणी देताय, हाफ तिकीट योजना बसमध्ये महिलांसाठी काढलाय, मग पुरुषांनी काय पाप केले यासाठी पुरुषांनी आता अर्ध्या तिकिटावर बसमध्ये प्रवास करता येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। यासाठी 4 कागदपत्रे कोणकोणती अर्जंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। सगळे पुरुष या ठिकाणी सरकारवर टीका करू लागले होते, विरोधक टीका करू लागले होते की सर्व योजना महिलांसाठी सरकार या ठिकाणी महिलांसाठी सर्व योजना काढत असतं, पुरुषांसाठी काहीच का काढत नाही। यासाठी सर्व पुरुषांसाठी अर्ध्या तिकिटावर आता तुम्हाला महाराष्ट्रभर आता मोफत या ठिकाणी अर्ध्या तिकिटावर सवलत करता येणार आहे, म्हणजे 100 रुपये तिकीट असेल तर फक्त 50 रुपये देऊन तुम्हाला कुठेही या ठिकाणी आता फिरता येणार आहे। मग कोणत्या पुरुषांना हा लाभ भेटणार आहे, यासाठी अटी पात्रता सरकारने काय काय ठेवले आहेत सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहे। तसेच कोणत्या तारखेपासून ही योजना सुरू होणार आहे, कोणती 4 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सरकारने जमा करावी लागणार सांगितलंय। 2 दिवसामध्ये आता ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, कारण 2 दिवसानंतर पुरुषांना हाफ तिकीट योजना कार्यान्वित म्हणजेच लागू या ठिकाणी आता केली जाणार आहे। बघा, उद्या आणि परवा 2च दिवस तुमच्याकडे बाकी आहेत। 2 दिवसामध्ये कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत। कुठे जमा करावी लागणार आहेत, तालुक्याच्या ठिकाणी एसटी डेपो जो असतो तर या ठिकाणी तुम्हाला आता जमा करावी लागणार आहेत। पुढे कायमचं अर्ध तिकीट या ठिकाणी एसटी मध्ये प्रवास तुम्हाला करायचा असेल तर 4 कागदपत्र पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही कागदपत्रे तुम्हाला दिल्याशिवाय हाफ तिकीट योजनाचा म्हणजे अर्ध्या तिकीट योजनाचा लाभ या ठिकाणी आता मिळणार नाही।
त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सरकार काय म्हणतंय, आता प्रवाशांची संख्या फुल वाढलेली आहे. आता महिलांचा जर या ठिकाणी आपण विचार केला, एस टीकडे जर बघितलं, सगळ्या महिला एस टीमध्ये प्रवास करताना तुम्हाला बायका या ठिकाणी एस टीमध्ये प्रवास करताना पाहिलं आहे. कारण अर्ध तिकीट केलंय. अर्ध तिकीट केलंय म्हणल्यावर जास्त महिला प्रवास या ठिकाणी एस टीमध्ये करू लागल्या. आणि तशा प्रकारे सरकारचं काय म्हणणं आहे की पुरुषांनी जर हाफ तिकीट केलं आणि पुरुष जास्तीत जास्त एस टी प्रवास करायला लागले तर याचा फायदा एस टी महामंडळाला हमखास होणार आहे. जास्त प्रवाशांची संख्या वाढली का एस टी जास्त माणसं बसतात. यामुळे आता प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे महिलांचा विचार केला. महिलांना हाफ तिकीट केल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना जे काय असेल ते एस टी महामंडळांना मोठा फायदा झाल्याचं आता या ठिकाणी लक्षात आलं. सरकारला लक्षात आलंय. त्यामुळे पुरुषांना देखील हाफ तिकीट आता या ठिकाणी करायचं सरकारने ठरवलंय. मग पुरुषांना हाफ तिकीट करण्याची तारीख या ठिकाणी कोणती जवळ आल्या बघा. सरकारने तुम्हाला थोड्याच वेळा म्हणजेच थोडे दिवस बाकी राहिले सांगितलंय. अर्ध तिकीट सरकार करणार आहे. मग यासाठी तुम्हाला 4 कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून कोणती सादर करावी लागणार आहेत ही कागदपत्रे लगेच सांगणार आहे. आता महिलांसाठी जी सवलत सरकारने सुरू केल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता काही सवलती सुरू केलेत. ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय तर वयाच्या 70 वर्षावरील किंवा वयाच्या 65 वर्षावरील या ठिकाणी काही आता या ठिकाणी नागरिकांना आता वय झाल्यानंतर अर्ध तिकीट दाखवल्यानंतर तुम्हाला अर्ध तिकीट ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी महिलांना अर्ध तिकीट तुमचं या ठिकाणी घेतलं जातं. तर यामध्ये काय व्हायलंय आपण काय करतो पहिला या ठिकाणी काय व्हायचं ज्येष्ठ नागरिक वयस्कर लोक आधार कार्ड दाखवायची कंडक्टर व्यवस्थित तपासायचा आणि सोडून द्यायचा. मग यामध्ये गैरप्रकार आढळल्याचं सरकार लक्षात आलंय. त्यामुळे मतदान आता कार्ड किंवा आता तुमचं जे महत्वाचं कागदपत्र आधार कार्ड दाखवता ते न चालता महत्वाची 4 कागदपत्र कोणकोणती या ठिकाणी लागणार आहेत नक्की तुम्ही आता 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी बघायचं आहे. आता बघा सरकार काय म्हणतंय पहिला काय व्हायचं आधार कार्ड दाखवलं कंडक्टर व्यवस्थित बघायचा जन्मतारीख तेवढं बघायचं आणि सोडून द्यायचा. परंतु यामध्ये गैरप्रकार आढळल्याचं सरकार लक्षात आलंय. त्यामुळे आधार कार्ड ओरिजिनल तुम्हाला आता द्यावं लागणार आहे. त्या आधार कार्डवर तुमचं जे या ठिकाणी वय असणार आहे तर ते खरोखर जन्माच्या दाखल्यावरती जे वय आहे ते वय असणं अपेक्षित आहे. आधार कार्डवर पहिला काय होत होतं फक्त जे वर्ष असायचं 1970ला तुम्ही जन्मलाय किंवा 1975 1980 1990 1965 एवढंच वर्ष या ठिकाणी असायचं. सरकार काय म्हणतंय तुमचं परफेक्ट ज्या दिवशी खरं वय या ठिकाणी तुम्ही जन्मलाय तर ते आधार कार्डला इथून पुढे आता असायलाच पाहिजे. आता एखाद्या जन्म या ठिकाणी 1980 1970ला झाला असेल तर ते ज्या दिवशी जन्मलेत तर ती तारीख सुद्धा या ठिकाणी परफेक्ट लिहिलेली जन्मतारीख असणं आधार कार्डवर अपेक्षित आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. जर करता असं नसेल तर तुमच्या आधार कार्डवर या ठिकाणी कोणताही लाभ इथून पुढे या ठिकाणी आता एस टी प्रवासामध्ये मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय. मग आता तुम्हाला व्यवस्थित आधार कार्ड काढून आता घ्यायचं आहे अपडेट करायचं आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमचं जे काय असेल ते आधार कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड तुमच्याकडे काढून घ्यायचं आहे. आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करायचं आहे. आता त्यामुळे काही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. आता कुठला वेगळा अर्ज भरावा लागणार आहे बघा. कोणत्या बससाठी सूट आहे सरकारकडून देण्यात आल्या सूट बघा. किती टक्के सूट तुम्हाला या ठिकाणी एस टी प्रवासामध्ये असणार आहे. सगळ्यात आधी तारीख सांगतो बघा. या तारखेपासून तुम्हाला लाभ मिळणार आहे. अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून काही अटी पात्रता देखील लावलेत. कागदपत्र लागणार आहेत. काय काय लावलेत परिवहन मंत्री जे आहेत कोण आहेत प्रताप सरनाईक जे आता परिवहन मंत्री आहेत त्यांनी पुरुष जे आहेत तर पुरुष आता बसमध्ये प्रवाशांसाठी 15% सवलत जाहीर केल्या. होय मित्रांनो बरोबर 15% आता या ठिकाणी लांब पल्ल्याच्या ज्या बस आहेत तर त्यांना 15% सवलत सध्याला तरी दिल्या. यासाठी एक अट सरकारने घेतल्या बसमध्ये सूट मिळणार आहे. कोणत्या बसमध्ये या ठिकाणी तुम्हाला आता सूट मिळणार आहे बघा. लांब पल्ल्याच्या बसमध्ये सूट मिळणार आहे. आता लांब पल्ल्याच्या बस म्हणजे कुठल्या बस बघा तर बघा या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसमध्ये तुम्हाला प्रवास या ठिकाणी मिळणार आहे. त्या ठिकाणी 15% सवलती आहेत. शिवनेरी बस आहे. शिवनेरी बसमध्ये लांब पल्ल्याच्या बसमध्ये महागड्या प्रीमियम गाड्याच्या बसमध्ये 15%ची सवलत तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत. काय लागणार आहे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यामध्ये 15% सूट देण्याचा ठरवलंय. 15%चं सूट देण्याचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयांचं तिकीट आता महाराष्ट्रभर असेल तर या ठिकाणी 15% म्हणजे बरोबर 150 रुपये सूट देण्यात आलंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा अर्ध्या तिकिटाचा विषय म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांना अर्ध तिकीट कधी येणार आहे
तर सरकार आता यावर विचार करू लागलंय. तुम्हाला जर 15% या ठिकाणी आता सूट देण्यात आलंय, परंतु अर्ध तिकीट जे आहे तर ते महिला प्रवर्गाला अर्ध तिकीट केलंय. पण तेवढं करण्यासाठी अजून पण काही अवकाश आहे. सरकार या ठिकाणी विचार करू लागले. सूत्रांकडून माहिती मिळत्या तुम्हाला आता या ठिकाणी येणाऱ्या महिन्याच्या 1 तारखेपासून सर्व पुरुषांना अर्ध्या तिकिटावर प्रवास देणार असल्याची सरकारच्या सूत्रांकडून माहिती मिळत्या. परंतु तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पुढे सांगतो. 15% सवलतीसाठी कागदपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ती म्हणजे आधार कार्ड आणि या ठिकाणी महत्त्वाचं पॅन कार्ड तुमचं ओळखपत्र असतं. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड, आधार कार्ड अपडेट करून द्यायचं आहे. आधार कार्ड तुमचा पत्ता या ठिकाणी नाव तुमचं जन्मतारीख व्यवस्थित अपडेट करून तुम्हाला द्यावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला अर्ध्या तिकिटावर जी सवलत आहे तर ती या ठिकाणी आता पुढल्या वर्षी आता तुम्हाला देण्याची दाट शक्यता आहे. परंतु सध्या तरी सर्वांना 15% सवलत या ठिकाणी आल्या. पुरुषांना लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये शिवनेरी वगैरे असेल, या ठिकाणी पुण्यातून मुंबईला, मुंबईतून नाशिकला लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये 15% सवलत या ठिकाणी देण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.